सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। भावांनो, माझं घराचं काम चालू आहे। मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर मी त्या निमित्ताने वोटिंगसाठी सुद्धा घरी आलो होतो। आपलं मत फक्त वंचित बहुजन आघाडीला, ठीक आहे। तर भावांनो, पूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण चालू होते। तर ह्या महाराष्ट्रामध्ये आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उपयोग फक्त राजकारण किंवा दंगली घडवण्यासाठीच केला जातो, असं माझं व्यक्तिमत्व आहे। कारण की आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या चरममध्ये विटंबना होत आहे। राजकीय पक्ष असो किंवा इतर कुठलाही पक्ष असो, हे फक्त यांचं वोटिंग मिळवण्यासाठी, आपल्या समाजाचं वोटिंग मिळो म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देतात व यांना त्यांची जिथे स्मारक असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावरती पुष्प अर्पण करतात। पण सांगू इच्छितो भावांनो, या निवडणुकीच्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशी मोठ्या चरममध्ये विटंबना झाली आहे। तर भावांनो, आता ही घटना घडली आहे मुंबई पनवेल भाताणा या ठिकाणी। या ठिकाणी एका बुद्धविहाराचे दरवाजे तोडून किंवा त्यांच्या भिंती तोडून म्हणता येईल, मध्ये जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती चपला ठेवण्यात आल्यात। तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीवरती चपला ठेवण्यात आल्यात। दंगली घडवण्याचा हा प्रयास करण्यात आला या ठिकाणी। तर भावांनो, ह्या ठिकाणीचे काही आपल्याकडे व्हिडिओ आहेत, ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे। पण सांगू इच्छितो की तुमचं मत तुम्ही कुणाला दिलं आहे हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तर भावांनो, आता ही जी घटना घडली आहे ही फार लाजारनीय आहे। तर ह्या घटनेचा आपल्याकडे छोटासा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या माध्यमातून भावांनो तुम्ही बघितलं की बुद्धविहारांचे भिंती तोडून मध्ये जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती चपला ठेवण्यात आलेल्या आहेत। महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या स्मारकावरती किंवा यांच्या मूर्त्यांवरती चपला ठेवण्यात आलेल्या आहेत। मोठ्या चरममध्ये ही विटंबना केली आहे। पण ज्या कोणी दलिंदरांनी हा विटंबना केली आहे, पनवेल पोलीस प्रशासनाला विनंती आमची एवढीच आहे की या दलिंदराचा लवकरात लवकर तपास करावा व कोणत्या पक्षाकडून हे कार्य करण्यात आलं याचा तपास करावा आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी। कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर होते, पण ह्या विटंबना करणाऱ्याला असंच सोडता येणार नाही। कारण की हे असे दलिंदर लोक, यांना जोपर्यंत कायद्याची लाठी पडत नाही तोपर्यंत यांची बुद्धी जागेवरती येत नाही, मला तरी असं वाटतंय। पर भावांनो, असे कार्य घडता कामा नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा इथले कुठलेही महापुरुष असो, महाराष्ट्रामध्ये त्यांची विटंबना होता कामा नाही। यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय कमेंटद्वारे नक्कीच कळवा। पूर्ण महाराष्ट्रभर सध्या निवडणुकीचे प्रवाह चालू आहेत, पण ह्या निवडणुकीमध्ये दंगली होता कामा नाही, कुठल्याही महापुरुषांचा अपमान होता कामा नाही। तर भावांनो, हे आपण लक्षात असलं पाहिजे। आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा नेमका कुठून बघताय हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम, जय संविधान।